अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते. मंडळींनो, आपणा सांगण्यास खूप आनंद होत आहे की ज्यांना कोणाला आत्तापर्यंत म्हणजे जे मागील श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन झाला होता त्यानिमित्त कुठलीही सेवा करायला जमली नसेल तर नक्कीच तुम्ही नाराज मन करून घेऊ नका किंवा कुठलाही हिरमोड करून घेऊ नका, कारण की तुम्हाला परत एकदा ही संधी आलेली आहे. ती म्हणजेच आता लवकरच येत्या 20 एप्रिल 2025 पासून ते 26 एप्रिल 2025 पर्यंत आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह हा पुन्हा आपल्या केंद्रामध्ये, मठामध्ये, दरबारांमध्ये भरणार आहे. तर नक्कीच त्याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे की आपल्याला येत्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण का करायला पाहिजे. मी खरं सांगेल, आयुष्यात आपण जन्माला आलोयत ना, तर एकदा तरी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कराच, नक्कीच करा. तुम्हाला खरंच सांगते त्याच्या आयुष्यात काय तुम्हाला फळप्राप्ती होऊ शकते, काय बदल तुमच्या आयुष्यात घडू शकतात आणि कुठल्या कुठल्या तुमच्या अडचणी, समस्या असतील त्याच्यावरती कशा प्रकारे हे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं जे काही पारायण आहे ते कार्य करतं त्याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओत देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि हो, आज एकच विनंती करेल की जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा की जेणेकरून, म्हणूनच मी आज लवकर व्हिडिओ टाकते आहे, कारण की जेणेकरून तुम्हाला जर कुठले कार्य असतील, कुठले काही कामं असतील तर नक्कीच तुम्ही ते पोस्टपोन करू शकता, पुढे ढकलू शकता किंवा लवकर करून घेऊ शकता या सप्ताहाच्या अगोदर किंवा नंतर. कारण की हा सप्ताह किंवा या सप्ताहाच्या अगोदरपासूनच आपण काही सेवांना सुरुवात करू शकतो. त्यामुळे ही संधी नक्कीच गमावू नका. त्यामुळे ज्यांना कोणाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची इच्छा आहे किंवा खूप लोकांच्या मनामध्ये सुद्धा विचार येतो की का करायला पाहिजे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण, किंवा काय आहे या पारायणामध्ये किंवा ग्रंथामध्ये की जेणेकरून एवढ्या संख्येने केंद्रामध्ये, मठामध्ये किंवा स्वगृही घरामध्ये सुद्धा मुलं असतील, मुली असतील, कुमारिका असतील किंवा वयस्कर मंडळी असतील, पुरुष महिला असतील, एवढ्या संख्येने का, एवढ्या तळमळीने का हे पारायणाला करतात किंवा का पारायणाला बसतात, त्याच्याबद्दलच तुम्हाला आजच्या व्हिडिओत माहिती देणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, तुम्हाला सांगायला आनंद होतोय की येत्या 20 एप्रिलपासून आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जो काही अखंड नाम जप यज्ञ सप्ताह श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्या सर्व केंद्रांमध्ये, मठांमध्ये, दिंडोरपे स्वामी समर्थ केंद्र, मठ असेल तिथे भरणार आहे. आत्तापासूनच आपल्या सर्व जवळच्या केंद्रामध्ये जाऊन चौकशी करा. नाव नोंदणी सुरू झालेली आहे, कारण की आता खूप संख्येने लोक या पारायणाला बसत आहेत. त्याच्यामुळे आत्तापासूनच आपल्या प्रत्येक जवळच्या केंद्रामध्ये तुम्ही जाऊन भेट द्या, तिथे जा आणि तिथे नाव नोंदणी करा. ग्रुप असेल तर ग्रुपवरती नाव नोंदणी करा. प्रहर सेवेला नाव नोंदणी करा. जर पारायण शक्य नसेल तर प्रहर सेवेला नाव नोंदणी करा. पण ही खूप मोठी संधी आहे चालून आलेली. त्याच्यामुळे खरंच सांगते, नवीन वर्ष आत्ताच आपलं मराठी नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि लगेचच आपल्याला इतकी मोठी संधी मिळाली आहे. आपल्याला नवीन वर्ष अक्षरशः विना संकट, विना अडचणी जर जायचं असेल तर नक्कीच श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची एक संधी आपल्याला चालून आलेली आहे. ती नक्कीच तुम्ही गमावू नका. आणि मी सांगेल की प्रत्येकाने सामूहिकरित्या या सेवेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, जेणेकरून तेवढ्या संख्येचं पुण्य तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. आणि ज्यांना खरंच खूप अडचणी आहे त्यांनी स्वगृही आपल्या घरामध्ये जरी पारायण केलं तरी सुद्धा चालणार आहे. तर आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण का करायला पाहिजे आयुष्यात एकदा तरी, याबद्दल जाणून घेऊया. तर मंडळींनो, कुठलीही समस्या निवारण्यासाठी रामबाण सेवा अति उच्च कोटीची सेवा म्हणेल मी. आयुष्याचं सोनं करण्याची सेवा किंवा आयुष्यामध्ये कुठलीही आपल्याला अशक्य गोष्ट वाटत असेल ती शक्य व्हावी अशी जर वाटत असेल तर नक्कीच त्यासाठी अतिशय प्रभावी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण. खरंच सांगते, आपल्या परमपूज्य गुरुमाऊलीने सुद्धा सांगितलं आहे की वर्षभरामध्ये तुम्ही 12 महिन्यात जर 7 श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जर केलं तर कुठलीही अडचण तुम्हाला राहत नाही. हां, त्याच्या जोडीला तुम्हाला नित्यसेवा, पंचमहायज्ञ, कुलदेवी कुलदेवतांचा मान सन्मान सेवा, पितरांची सेवा ही जोडीला असली तर लवकरात लवकर फळप्राप्तीही होत असते. तर आपल्याला स्वामी पुण्यतिथी सप्ताहात गुरुचरित्र पारायण अवश्य का करायला पाहिजे ते बघूया. तर समर्थ सेवेकरी बंधू भगिनींनो, आज आपण संसारात असताना अनेक प्रकारच्या समस्या, अडचणी येत असतात. त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसेल, जर कुणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल, खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल तर एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून पहा. खूप छान अनुभव येईल. दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतात. आणि आपण आपल्या मूळ कुलदेवी कुलदैवत यांना विसरलो असेल, त्यांचा आशीर्वाद नाही मिळत आहे, कुलदेवी कोपलेली आहे, पितृदोष त्रास देतोय, अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होतोय, वास्तुदोष आहे, भूमिदोष आहे, वाईट शक्ती त्रास देते आहे,
आपली काहीच चुकी नसताना प्रारब्धवश काही त्रास होतोय, आपल्याला काहीच कळत नाहीये, सारखं अपयश येतंय आणि अशा वेळेस आपण काय करतो, आपण नाही त्या गोष्टींचा आधार घेऊन आपण त्या गोष्टी करायला सुरुवात करतो. कुठेतरी आपली फसवणूक होते किंवा वाईट जे काही म्हणजे आपण म्हणतो ना, की वाईट गोष्टींकडे आपण वळायला सुरुवात होते आपली. तर असं न करता आपण श्री गुरुचरित्र पारायण अत्यंत मनोभावे श्रद्धेने एकदा करून बघा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि दत्त महाराजांचा कृपेचा अनुभव नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल. तर मंडळींनो, आपल्याला अनेक उपाय करून सुद्धा पितृदोषाची प्रखरता कमी होत नाही आहे. अनेक उपासना केली असेल तरी सुद्धा पितृदोष प्रखरता कमी होत नाही आहे. आध्यात्मिक प्रगती खुंटते आहे. संसारात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. गंभीर समस्या निर्माण होत आहेत. अशा वेळेस श्री दत्त गुरूंना शरण जाऊन श्री गुरुचरित्र पारायण नक्की करायला पाहिजे. तर मंडळींनो, आपल्याला सांगितल्याप्रमाणे 20 एप्रिलपासून स्वामी पुण्यतिथी सप्ताह चालू होतो आहे. तरी आपण श्री गुरुचरित्र पारायण श्री स्वामी समर्थ केंद्रात नक्कीच करा. आता आपण थोडक्यात याची या पारायणाची फलप्राप्ती काय आहे, हे पारायण केल्याने आपल्याला काय फलप्राप्ती होऊ शकते ते बघूया. तर याने आपल्या आयुष्यामध्ये पितर त्रासांपासून मुक्ती मिळते. म्हणजे प्रखर पितृदोष असेल तर त्याच्यातून मुक्ती मिळते. मुंज्या त्रासापासून मुक्ती मिळते. अघोरी शक्तीचं निवारण होतं. कुलदेवीचं कोप असेल तर तो कोप निवारण होतो. कनिष्ठ देवता त्रास निवारण असेल तर ते सुद्धा निवारण होतं. देवतांचा कोप असेल तर त्यातून सुद्धा मुक्ती मिळते. संतती समस्या निवारण, मी खरंच सांगते, खूप लोकांना ज्यांना 12-12, 15-15 वर्ष अक्षरशः संतती प्राप्ती होत नव्हती, त्यांना सुद्धा या सेवेने संतती प्राप्ती झालेली आहे. अनुभव आहे. तर एकदा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन बघा, ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. अक्षरशः अंगावर शहारे येणारे असे अनुभव आहेत. असाध्य आजार असेल तर ते सुद्धा निवारण होतं. पती पत्नीची समस्या असेल, पती पत्नीमध्ये भांडण किंवा घटस्फोटापर्यंत गोष्ट गेली असेल, ते सुद्धा निवारण होतं. घटस्फोट टळतात. त्याचबरोबर पितृदोषापासून होणारे सर्व त्रास निवारण होतात. म्हणून तुम्हाला सांगते की एकदा तरी आयुष्यामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका. त्याचबरोबर हा जो ग्रंथ आहे तो सर्व मनोकामना पूर्ण करणारा ग्रंथ मानला गेलेला आहे. म्हणून म्हणतात की आता गुरुचरित्र ग्रंथ केव्हा वाचावं. आता सप्ताह काळामध्ये जर तुम्हाला शक्य तर नक्कीच सप्ताह काळामध्ये पारायणाला बसा. नाहीतर ज्यांना शक्य नाही, काही अडचण आहे, मासिक धर्म किंवा सुतक विटाळ असेल त्यावेळेस किंवा काही लग्न कार्य असेल, तुम्हाला नाही शक्य होणार आहे, जावंच लागतंय, तर खरं सांगते तुम्ही त्यानंतर गुरुचरित्र केव्हा वाचू शकता. तर अंतःकरण असता शुद्ध, सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र. असे श्री गुरुचरित्र ग्रंथात श्री भगवान दत्तात्रेय नृसिंह सरस्वती स्वामी यांनी स्वतः सांगितलेले आहे. विशिष्ट हेतूसाठी अथवा उद्दिष्ट सफल व्हावे व तोच प्रश्न किंवा समस्या सुटावी म्हणून सलग 3 गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण किंवा 7, 21, 52 किंवा 108 श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सेवा करण्याची शास्त्रोक्त पद्धत आहे. नारायण नागबळी हा विधी करून आल्यानंतर सलग 40 दिवस परान्न न घेण्याचा नियम आहे. त्या काळात 3 श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण किंवा 7 गुरुचरित्र पारायण करावेच. पितृदोष नायनाट होतो, अक्षरशः संपून जातो. श्री गुरुचरित्र ग्रंथ हा 4 वेद ग्रंथ या कलियुगाच्या अगोदर निर्माण झालेला आहे. त्यांना देवांनी निर्माण केले नाही, तर काळाच्या ओघात ते आपोआप निर्माण झाले आहेत. या कलियुगात या 4 वेद ग्रंथांची एकत्रित पूर्ण शक्ती, भक्ती, तेज, ऊर्जा, सामर्थ्य व दिव्य ईश्वरीय शुभ स्पंदने साक्षात श्री दत्तगुरूंनी या एकमेव श्री गुरुचरित्र ग्रंथात समाविष्ट केलेली आहेत. या ग्रंथातील 53 अध्याय हे एका विशिष्ट समस्येवरचे रामबाण खात्रीशीर एकमेव उपाय आहेत. थोडक्यात 53 प्रकारचे विविध प्रश्न व कुठलीही समस्या सोडवण्याची शक्ती, सामर्थ्य या गुरुचरित्र ग्रंथात आहे. गेल्या 500 वर्षात हे प्रखर सत्य पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर इंग्रजी विदुषी डॉक्टर ॲनी बेझंट यांनी तर या ग्रंथाचे प्रत्येक अक्षर हे दैवी शुभ स्पंदने असलेले ऊर्जा स्तोत्र आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ यांना तर हा ग्रंथ अतिशय प्रिय आहे. त्यांनी अक्कलकोट येथे देहरूपात असताना लाखो सेवेकऱ्यांकडून गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करून घेतलं होतं. ही सेवा घडवून घेतली होती. बडोद्याहून आलेल्या तात्यासाहेब सरदारांनी सुद्धा महाराजांना प्रसन्न करण्यासाठी श्री गुरुचरित्र ग्रंथ सेवा सुरू केली होती. आणि याचा उल्लेख आपल्या श्री स्वामी चरित्र सारामृतच्या पोथीमध्ये उल्लेख आहे बघा. म्हणून श्री स्वामी माऊली गुरुमाऊली यांनी या सेवेत जो सेवेकरी सहभाग घेऊन सेवा करेल त्यांचे सर्वच प्रश्न सुटतील असा आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून तुम्हाला तळमळीने सांगते की नक्कीच ही संधी दवडू नका.
नक्कीच तुम्हाला लवकर त्यासाठी व्हिडिओ केला आहे. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, माहिती पोहोचवा. त्यांनासुद्धा अर्थ कळेल या पारणाचा आणि ते सुद्धा या पारणाला बसतील आणि त्याचं कुठेतरी पुण्य तुम्हाला सुद्धा लाभेल. जगभरातील 7,000 दिंडोरीपर्यंत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील अनेक कोटी स्वामी सेवेकरी येत्या 20 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या श्री स्वामी पुण्यतिथी सप्ताहात या महान प्रासादिक ग्रंथाचे पारायण करून स्वामी समर्थ चरणी सेवा रुजू करणार आहेत. त्यातले तुम्ही सुद्धा एक होऊ शकता. नक्कीच मी तुम्हाला सांगते आहे की या हात जोडून विनंती आहे की नक्कीच या पारणाला या सप्ताहामध्ये सहभाग घ्या. एकट्याने घरी सुद्धा करू शकता किंवा सामूहिक पद्धतीने केलं तर अतिशय उत्तम. पण नक्की सांगते ही संधी दवडू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण का करायला पाहिजे किंवा श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह काळात तरी पारायणामध्ये सहभागी का व्हायला पाहिजे. जन्मजन्मांतरीचे तुमचे जे काही दुःख, दैन्य, पाप, शाप, ताप, दैन्य, तळतळाट असेल, पूर्वसंचितचे कर्म असतील, सुकृत असेल, क्रियमाण असेल, प्रारब्ध असेल, कुणाचा शाप आपल्या खात्यावर आला असेल तर नक्की सांगते मी तुम्हाला याच्यातून तुमची सुटका होऊन जाईल. त्याचबरोबर नोकरी मिळत नसेल, MPSC, UPSC, CA, नेट, सेट, PhD, IPS, ICWA सारख्या अतिउच्च दर्जाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सुद्धा मुख्य सेवा म्हणून गुरुचरित्र ग्रंथ हा सेवा एकमेव उपाय आहे. हे सुद्धा आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे. बघा कितीतरी फायदे होणार आहेत किंवा कितीतरी फलप्राप्ती ह्या सेवेने होणार आहे. नक्कीच करून बघा. चला आता व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.